किंवा आंबेलेकर चषक असो यांच्याकडे मेहनत आहे सुनील भाऊची आणि निकुल भाऊची आणि आपले आंबेलेकर पूर्ण मंडळीची याच्यावरती पूर्ण जोर असतो आणि त्याच्यावरती हे ग्राउंड त्या लोकांनी सजवलं आहे आणि चांगलं आहे. 4 कॅमेऱ्यामध्ये ही स्पर्धा त्यांनी कव्हर केलेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढील मॅचसाठी. ऑनलाईन मॅच देखील सुरू आहे आणि जसं मॅचला सुरुवात होईल स्वतः मी तुमच्यासोबत जोडला जाईल. थँक्यू सो मच. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने नक्कीच प्रथमतः बॅटिंगसाठी म्हणजेच ओमसाई अंबेले हा संघ या ॲक्शन मध्ये दाखल झालाय आणि बॅटिंगसाठी दाखल झाल्यास कारणास्तव नक्कीच लगेचच कॅश प्राइज म्हणजे एटीएम देखील खुलं झालंय. म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ता दुर्वासदादा मुरबाडे यांच्याकडनं हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज, तसंच चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. कॅश प्राइज अनाऊन झालंय. नक्कीच सुवर्ण संधी बॅटरसाठी देखील बनली असे मयूर पवार आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर संकेत या खेळाडूला पाहतोय. संकेत केदार आणि मयूर पवार याची जोडी मैदानामध्ये ओपनिंग साठी दाखल झाली आहे. अरुणदादा यशवंतराव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. या दादा आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. एक खंते समर्थक आहेत अरुणदादा यशवंतराव आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच मॅचला होते सुरुवात. प्रथमतः गोलंदाजीसाठी अनुज याला मात्र इन्व्हाइट केलंय. ऑन साइडला स्कूपचा फटका खेळायचा होता प्रयत्न. इथे शॉर्ट फाईन लाईन मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्याकडे चांगलं बॅकअप चांगलं जजमेंट पाहायला मिळतंय आणि एक सिंगल इक्वली जाईल. सध्याच्या घडीला नक्कीच 2 धावा अंकित होत्या. टीमच्या स्कोर कार्डवर चांगली मॅच आपल्या भेटीला आहे. खऱ्या अर्थाने नक्कीच लेजंड खेळाडूंची ओमसाई ए ही मात्र आपण संघ पाहतोय. पुढील बॉल अनुजचा हा बॉल इथे पर्यंत नक्कीच डाऊन द लेग स्टिक यष्टा सोडून जाते. अमोल शेलार सरांचा इशारा 2 हात समांतर 1 धाव मिळेल अभांतर. या अनुषंगाने इथे पाहिलं तर नक्कीच एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्याची मात्र जाऊन पोहोचले. खऱ्या अर्थाने नक्कीच 3 या आकड्यावर चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही अनुज या गोलंदाजाची, कारण की प्रथमतः बॉल फेस करत असताना एक सिंगल, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर सिंगल आणि त्यानंतर वाईट बॉल. सध्या नक्कीच महत्वाची मॅच असेल. त्याच अनुषंगाने मयूर पवार या खेळाडूवर देखील भरपूर साऱ्या जिम्मेदारी असतील आणि संकेत केदार या खेळाडूकडनं देखील भरपूर अपेक्षा असतील या मॅच मध्ये. ओपनिंगसाठी प्रथमतः जे मात्र मैदानामध्ये दाखल झालेत आणि इथे पुन्हा एकदा पाहूया क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर. अगदी खोळ्यात बॉल टाकला होता, पुढ्यात बॉल टाकला होता, परंतु मिड ऑन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल केलं होतं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि तोपर्यंत एक सिंगल ची मात्र घेतली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 4 या आकड्यावर जाऊन पोहोचले. संत गतीने चाललेली धावसंख्या बॅटिंग करत असताना ओमसाई अंबेले या संघाची पाहते. परंतु या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने नक्कीच P1च्या षटकामध्ये मयूर पवार या खेळाडूची कामगिरी चोख राहील. ओहो, यावेळी फटका फर्स्ट लाईन मिस टायमिंग स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी याला बॉल दूरवरनं गॅदर केला आणि वाईडिश लोंगवानचा क्षेत्ररक्षक आला होता. चांगली फिल्डिंग, चांगली ॲक्युरेट फेकी देखील पाहायला मिळते. निर्जल स्थळी बॉल पडला होता, परंतु त्यानंतर बॉलने थोडीशी उसले घेतले होते. त्यानंतर क्षेत्ररक्षकाचं देखील जजमेंट चांगलं पाहायला मिळतंय आणि एकच सिंगल घेतली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले म्हणजे 5 या आकड्यावर. पुढील बॉल अनुज ऑन साइडला शॉर्ट बॉल होता, पुल करायचा प्रयत्न डीप मध्ये म्हणजे मिड ऑन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल केला, एक्झिक्यूट केला होता. फटका एकच सिंगल घेतली जाईल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच प्रथमतः ओव्हरमध्ये अनुज या गोलंदाजाची भरपूर चांगली कामगिरी पाहायला मिळाली, परंतु सध्या नक्की थोडंसं आता संकट आलं असेल बॅटिंग करत असताना ओमसाई अंबेले या संघावर, कारण की मोठे फटके येत नाही. P1चं षटक आहे. मयूर पवार आणि संकेत पवार हा खेळाडू गेलाय सातत्याने आपल्या गावासाठी चांगली खेळी करत असतो, परंतु
आंबेडकर चषकामध्ये पुन्हा एकदा दाखल झाले स्वप्न घेऊन आणि त्या स्वप्नांना आकार देण्यासाठी इथे भरपूर मेहनत करावी लागली या मॅचमध्ये. ऑन साइडला पुन्हा एकदा वळवायचा प्रयत्न, तेज रफ्तार गोलंदाजी सध्याच्या घडीला अनुजची पाहतोय. स्विंग अँड मिस फटका केलायचा होता परंतु वेगावरती स्वार झाला गोलंदाज अनुज आणि याच अनुषंगाने पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोअर कार्डवर धावसंख्या ची मात्र जाऊन पोहोचले 7 आकड्यावर. टीमच्या स्कोअर कार्डवर 7 धावा म्हणजेच या अनुषंगाने या मॅचमध्ये पाहिलं तर नक्की थोडंसं संकट आले बॅटिंग करत असताना. म्हणजेच ओमसाई अंबेले या संघावर मयूर आणि संकेत ही जोडी पाहतोय. प्रथमतः बॅटिंगसाठी आले, भरपूर अपेक्षा असते कारण की जेव्हा क्रिकेटमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 3 ते 4 षटकांचा सामना असतो आणि ओपनिंग जोडी या मैदानामध्ये जेव्हा दाखल होते तेव्हा नक्की प्रत्येक टीमकडनं ओपनिंग जोडीकडनं म्हणजे प्रत्येक टीमला ओपनिंग जोडीकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा असते कारण की P1च्या षटकामध्ये चांगली आहे येथे फटकेबाजी व्हावी आणि या अनुषंगाने नक्कीच ओमसाई अंबेले या संघाकडनं देखील भरपूर अपेक्षा असते कारण की अजूनही विकेट नाही आहे. एका अनुषंगाने जर विकेट गेली तर नक्की थोडंसं आपण मॅचमध्ये प्रेशर समजू शकतो परंतु विकेट नाही आहे तरी देखील मोठे फटके येत नाही आहे म्हणजे थोडीशी चिंतेची बाब बनली असेल बॅटिंग करत असताना. जे मात्र ओमसाई अंबेले या संघासाठी पुढील बॉल षटक क्रमांक 2 हरीश. हरेचा हा बॉल धीम्या गतीचा चेंज पेस थोडंसं इथे नक्कीच स्लोवर धीम्या गतीचा बॉल फेस केला आणि लाऊड अपील केली जात होती. पंचांकडे प्रश्न विचारले जात होते परंतु हा लाईट डॉट बॉल. चांगली सुरुवात षटक क्रमांक 2 मध्ये हरीश गोलंदाजाची पाहतोय. षटक क्रमांक 1 मध्ये अनुजने देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून षटक क्रमांक 2 मध्ये हरीश देखील भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. सुरुवात दमदार पाहायला मिळते. प्रथमतः बॉल डॉट आलाय. मयूर पवार साठी हा बॉल होता. अगदी विचार केला नक्कीच बॅट आणि पॅडच्या अगदी मधून बॉल विसावतोय, थेट विसावतोय म्हणजेच विकेट किपरच्या हातामध्ये. आता मात्र मयूर पवार या खेळाडूला देखील चर्चा करावी लागेल कारण की मोठे फटके येत नाही. आक्रमकता स्वीकार देखील करावी लागेल. थोडंसं कानमंत्र घेऊन नक्कीच आपल्या संघासाठी लढावा लागेल. त्याच पद्धतीची फलंदाजी ते करू शकेल का येणारे मात्र वेळ इथे सांगून जाईल. मयूरसाठी बॉल फुल टॉस होता. ऑन ड्राईव्ह केला, फटका एक्झिक्यूट केला, डिप मध्ये आला होता. कार्पेट जमिनीला गुदगुला करे बॉल डिप मध्ये ट्रॅव्हल झाला. डिप मध्ये फिल्डिंग थोडा प्लंबर त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला होता आणि 2 धावा नो डाऊट इथे चित्याच्या चपळाईने पूर्ण केल्या. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या सध्याच्या घडीला जाऊन पोहोचले म्हणजेच 9 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर हरीश याने देखील भरपूर चांगली कामगिरी केली. आतापर्यंत रोखून ठेवले, जखडून ठेवले. षटक क्रमांक 1 मध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती म्हणजे गोलंदाज अनुजने आणि त्या पद्धतीची गोलंदाजी या मॅचमध्ये षटक क्रमांक 2 मध्ये देखील करताना हरीशला पाहतोय. चांगली गोलंदाजी, चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायचं काम सध्याच्या घडीला ओमसाई अंबेले या संघाकडनं या 2 खेळाडूंसाठी जे मात्र पाठवलं होतं ओपनिंगसाठी परंतु त्यांच्याकडनं हवी तशी कामगिरी पाहायला मिळत नाही आहे. परंतु येणारे प्रत्येक बॉलवर अटॅक करण्याची क्षमता या दोघांकडे आहे याची शंका नाही आहे. बॅकफुटवर इनफिल्ड मध्ये क्षेत्र त्याच्याकडनं मिळते, हाताला चटका देऊन बॉल होते फरार. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय चौकार. चौकारच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ता दुर्वासदादा मुरबाडे यांच्याकडनं 6 म्हणजे षटकार हे विकेट षटकार हॅट्रिक साठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चौकार हॅट्रिक साठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. सुवर्ण संधी असेल. ओहो इथे धीम्या गतीचा बॉल चेंज पेस गतीमध्ये परिवर्तन. स्विंग आणि मिस फटका केलाच होता. टॉप एज घेतला त्यानंतर शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आला, बॉल पर्यंत पोहोचला. चांगलं बॅकअप जजमेंट पाहायला मिळतंय आणि एकच सिंगल घेतली जाईल. एकापेक्षा अधिक मिळणार नाही. या अनुषंगाने या मॅच मध्ये खरं तर पाहिलं तर की धावफलक आता थोडीशी संत गतीने पुढे सरकते. धावसंख्या 14 या आकड्यावर. चौदा धावा टीमचा स्कोर कार्ड. सध्या आपण बॅटिंग मध्ये पाहिलं तर की थोडंसं अडचण निर्माण झाली.
प्रथमतः ओव्हर करताना अनुज याची भरपूर चांगली गोलंदाजी पाहिली. त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये हरीशच्या विरोधात मयूर पवारने एक चौकार जरूर वसूल केला, परंतु तरी देखील थोडंसं इथे संकटाच्या छायेत बॅटिंग करत असताना आपण ओमसाई आंबेले या संघाला पाहतोय. अगदी खोलात होता, पुढ्यात टाकला होता, परंतु खोदून काढलाय आणि बॉलला पाठवून देखील दिला थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला हा संकेत केदारच्या बॅटमधनं चौकार. 4. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावफलकाचा विचार केला, धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 18 या आकड्यावर. 18 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जी मात्र आपण पाहतोय बॅटिंग करत असताना म्हणजे ओमसाई आंबेले या संघाची. खऱ्या अर्थाने नक्कीच आता दोघांच्या बॅटमध्ये एक चौकार जरूर पाहायला मिळाले, परंतु तरी देखील थोडंसं इथे स्ट्रगल करताना या 2 खेळाडूंना पाहिलं होतं. शेवटच्या बॉलवर हा चौकार संकेत केदारच्या बॅटमध्ये आलेला आपण पाहिला आणि या अनुषंगाने धावफलक 18 याकडे जाऊन पोहोचले. अजूनही खऱ्या अर्थाने नक्कीच 2 षटकं इथे शिल्लक असेल, म्हणजे 12 बॉलचा खेळ शिल्लक असेल. 12 बॉलमध्ये जास्तीत जास्त रन्स घेणं तितकंच महत्त्वाचं राहील या मॅचमध्ये. मयूर बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 3 या गोलंदाजाला इन्व्हाइट केले. मयूर हे बॅटर आपण सध्या पाहतो, म्हणजे एका अनुषंगाने एका राशीचे 2 खेळाडू गोलंदाजी करण्यासाठी मयूरला पाचारण दिलं जाते षटक क्रमांक 3 मध्ये. आणि फलंदाजीसाठी ओपनिंगसाठी मयूर पवारला पाहतोय आणि तो देखील आता स्ट्राईक एंडवर पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला संकेत केदार या खेळाडूला पाहतोय. चांगली कामगिरी करावी लागेल, संघासाठी लढावा लागेल आणि या अनुषंगाने इथे फलंदाजी कशा प्रकारे राहील हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. हायवे एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज मयूर. ऑन स्ट्राईक मयूर पवार. शॉर्ट बॉल होता मयूर पवारसाठी. इथे नक्कीच पंचांनी तपासणी केली, पंचांच्या माध्यमातून ऑफ स्टंपला सोडून जात असेल हा बॉल आणि त्याच अनुषंगाने हा व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. अमोल शेलार चांगली अशी तटस्थ भूमिका गेले 2 दिवस ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. ओके बॉलिंग रिव्ह्यू असेल, ओके चेक केलं जाईल. टेक्निकल टीम म्हणजे सेबल स्टार वाहिनी आमच्या सोबत जॉईंट असेल, तिसरे पंच देखील आमच्या सोबत जॉईंट असेल. खऱ्या अर्थाने आपण सेवन स्टार वाहिनी यांचं कौतुक करायला हरकत नाहीये आणि या स्पर्धेचं देखील कौतुक करायला हरकत नाहीये, कारण की 4 कॅमेऱ्यांनी ही स्पर्धा कैद केली जाते. क्षणचित्र टिपले जातात. घर बसल्या देखील आपण या 4 कॅमेऱ्यांनी ही स्पर्धा नक्की एन्जॉय करू शकतो आणि खऱ्या अर्थात सेवन स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून जोडले गेले प्रेक्षक त्यांचा देखील करूया मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि नक्कीच मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब जर सेवन स्टार वाहिनी या हिला केले नसेल तर नक्कीच एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपली हक्काची वाहिनी आहे. सुनीलजी माळी सर यांचा देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. एक आपली चांगली वाहिनी आहे, टेक क्वालिटी आणि क्लॅरिटी गेले 2 दिवस आपण यांच्या माध्यमातून पाहतोय. बॉल असेल एज नाही आहे. बॅट कट नसेल परंतु
बॉल असेल, फेर डिलिव्हरी असेल ही. ऑफिशियल पंच सर्व प्रकारचे रिव्ह्यू घेऊ शकतात मित्रांनो. वाईट साठी रिव्ह्यू आहे मित्रांनो उपलब्ध. ओहो, शॉर्ट बॉल ऑन साइडला बोलवलाय, टर्न केले आणि बॉलला थेट पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय लांबच लांब, दूरच ब्युटिफुल, सक्सेसफुल, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सुरुवात सध्याच्याकडे पुन्हा एकदा एक कमबॅक करून दिले आपल्या संघासाठी, जे मात्र मयूर आणि संकेत या खेळाडूने. मयूर पवारच्या बाटमध्ये जबरदस्त एक अफलातून फटका स्क्वेअरलेगकडे पाहायला मिळतोय. याच अनुषंगाने पुन्हा एकदा आनंद देऊन जातोय अंबेले या संघासाठी. हा षटकार धावफलकावरती धावसंख्या इक्वडली जाईल, धावसंख्या 24, 24 या आकड्यावर. मयूर आणि मयूर बॉलिंग ट्रॅकवर देखील मयूरला पाहतोय आणि स्ट्राईक एंडला देखील मयूर पाहतोय. पुन्हा एकदा खोळ्यात होता, यावेळेला टॉपेज घेतलाय इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आणि त्याच्याकडनं घडलंय काय, थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते. आणि या अनुषंगाने एक सिंगल इथे घेतली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 25, 25, 25 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आतापर्यंत चांगली जबरदस्त कामगिरी, म्हणजेच एका अनुषंगाने या मॅच मध्ये विचार केला तर नक्कीच विकेटवर थांबणं तितकंच महत्वाचं होतं मयूर पवार आणि संकेत केदारला. आणि ती विकेट वाचवताना या दोन खेळाडूंना आपण जरूर पाहिले. आणि आता देखील अटॅक काउंटर या ठिकाणी स्टार्ट आहे या दोन फलंदाजाचा. आता मात्र मयूर पवारच्या बॅटमध्ये एक षटकार पाहायला मिळाला, त्याच अनुषंगाने एक रन्स देखील खर्च केली म्हणजे गोलंदाज मयूरने. आणि त्यानंतर संकेत केदार याला मात्र आता स्ट्राईकवर आणलं जाते. संकेत केदारच्या बॅटमध्ये एखादा मोठा फटका जर आला तर मॅच मध्ये परिपक्वपणे इथे कमबॅक करू शकते, म्हणजे बॅटिंग करत असताना ओमसाई अंबेल हा संघ. पुढील बॉल (25) लॉस ऑफ 0 विकेट. पुन्हा स्ट्रेट बॅट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉलला पाठवून दिले लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संकेत केदारच्या बॅट मधून आलेला चौकार, 4. धन्यवाद डीजे. चांगले एक भागीदारी बिल्डअप करताना आपण या दोन खेळाडूंना पाहतोय. आतापर्यंत 2.4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 29 धावा टीमच्या स्कोर कार्डवर देखील इक्वडल्या जातात. आतापर्यंत दोघांचं कॉन्ट्रीब्युशन जर पाहिलं तर नक्कीच मयूर पवारच्या बॅटमधनं 11 बॉल आणि 18 धावांची खेळी आपण पाहिली. संकेत केदार याची देखील संघर्षमय खेळी, 5 बॉल 10 धावांची खेळी त्याच्या बॅटमधनं पाहिली. आणि या अनुषंगाने चांगली एक पार्टनरशिप बिल्डअप करताना या दोघांना देखील पाहतोय. स्टिल टू गो, अजूनही 2 बॉल शिल्लक. ओहो, समोर खेळायचा प्रयत्न स्टेट बॅटने प्रार केलाय. लेंगवानमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी चांगलं डीपमध्ये फिल्डिंग पाहायला मिळते. ॲक्युरेट देखील फेकी पाहायला मिळते. एकच सिंगल घेतली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच चांगली इथे संत गतीने धावफलकावरती धावसंख्या अंकित होते, धावसंख्या 30 या आकड्यावर.
स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल. हायवे एनकडनं गोलंदाजीसाठी मयूर याला मात्र इन्व्हाइट केले आणि खूप चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 3 मध्ये चांगले कमबॅक म्हणायला हरकत नाहीये. शेवटचा बॉल शिल्लक असेल मयूर आणि मयूर स्ट्राईक एंडला. ओहो, फुल टॉस बॉल ऑन साइडला बोलवलाय आणि बॉलला थेट पाठवून दिले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मयूर पवारच्या बॅटमधून आलेला हा षटकार. म्हणजेच एका अनुषंगाने या क्रिकेटमध्ये म्हणजे आजच्या दिवसामध्ये पाहिले तर मित्रांनो नक्कीच ओपनिंग जोडी का महत्वाची मानली जाते याचं चोख प्रत्युत्तर देताना या मॅचमध्ये आपण संकेत केदार आणि मयूर पवारला पाहतोय. कारण की जेव्हा मात्र नक्कीच प्रथमतः ओव्हरमध्ये P1च्या षटकामध्ये हवी तशी कामगिरी पाहायला मिळाली नाही, परंतु त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये देखील इतकं काही अटॅक काउंटर जे मात्र स्टार्ट झालं नव्हतं, परंतु विकेट वाचणं किती महत्वाचं असतं. कारण की विकेटवर राहिलं परंतु शेवटच्या षटक क्रमांक 3 ओव्हरमध्ये जबरदस्त सुरुवात केली. पुन्हा एकदा आपल्या संघाला इथे कमबॅक करून दिला आणि या अनुषंगाने आता मात्र पुन्हा एकदा आपली जी मात्र परिस्थिती म्हणजे सिच्युएशन थोडी खराब झाली होती तिला मात्र नक्कीच आता मात्र मजबूत स्थितीमध्ये आणण्याचं काम या दोन खेळाडूंनी केलं आहे. चांगली ते आता मात्र अटॅक काउंटर या ठिकाणी स्टार्ट आहे. बॅटिंग करत असताना मयूर पवार आणि संकेत केदारचं आणि या षटक क्रमांक 4 मध्ये आता अंकुश या गोलंदाजाला इन्व्हाइट केलंय. कशा प्रकारे अंकुश या गोलंदाजाची कामगिरी राहील. पहिला बॉल शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आणि इथे पाहिलं तर एक धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न थोडीपैकी खराब पाहायला मिळते, ढिले पाहायला मिळते आणि 2 धावा ज्या मात्र इथे इक्वळल्या जा बाईच्या रूपाने ह्या 2 धावा इक्वळल्या जातील. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 38 या आकड्यावर जाऊन पोहोचले. सध्या जर पाहिलं तर नक्कीच 12.00च्या सरासरीने ही धावगती मेंटेन करताना या 2 खेळाडूंना पाहतो. चांगली इथे बॅटिंग म्हणायला हरकत नाहीये. थोडासा डाव सावरायचा प्रयत्न केला होता. षटक क्रमांक 1 मध्ये थोडीशी दुर्मिळ अवस्था बॅटिंग करत असताना ओमसाई अंबेले या संघाची पाहिली, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक. षटक क्रमांक 3 मध्ये मयूर याच्यावर आक्रमकता स्वीकार केली आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या टीमला इथे चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवायचं काम या 2 खेळाडूंनी केलंय. संकेत केदार आणि त्याच्या सोबतीला मयूर पवार. शॉर्ट बॉल आहे, हुक करायचा प्रयत्न. यावेळी इथे पाहिलं तर की मयूर पवार साठी विकेट सॅक्रिफाईस करतोय संकेत केदार, कारण की मयूर पवारच्या बॅटमध्ये चांगले फटके येतात. तर नक्कीच संकेत केदार हा मात्र या मॅच मध्ये विकेट आपली सोडतोय आणि याच अनुषंगाने संकेत केदार बॅक टू द डगआउट. अंबेले या संघाचं आपण पाहिलं, परंतु थोडंसं इथे नक्कीच आता मयूर पवार या खेळाडूला आक्रमकता स्वीकार करावी लागेल, कारण की संकेत केदार याची विकेट या मॅच मध्ये सॅक्रिफाईस केली आहे ओमसाई अंबेले या संघाने. अंकुश पुन्हा एकदा स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचं मिडलिंग नाहीये, कनेक्शन नाहीये आणि एकच सिंगल घेतली जाईल. तोपर्यंत चिक्की सिंगल. स्वतः गोलंदाज अंकुश बॉलपर्यंत पोहोचला, बॉलला अडवलं, गॅदर केलं आणि फक्त एक सिंगल. धावफलक थोडी पुढे सरकते. धावसंख्या 39 टीमच्या टोटलमध्ये जाऊन पोहोचले. 39 या आकड्यावर 3.3 बॉलचा खेळ झाला समाप्त. नवीन बॅटर म्हणजेच संदीप
या खेळाडूला पाहतोय. चांगली फलंदाजी सातत्याने मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये ओमसाई अंबेले या संघाकडे आपण पाहत असतो, परंतु त्याच पद्धतीची गोलंदाजी देखील पाहायला मिळते. परंतु इथे फटका फसला, मिस्टामिक स्ट्रोक. विकेट किपरचं जजमेंट चांगलं आणि विकेटचं पतन. धक्का क्रमांक दुसरा. पंचांचं बोर्ड देखील आकाशाकडे जातोय. खऱ्या अर्थानं नक्की टेक्निकल टीम. ही स्पर्धा आपण 4 कॅमेऱ्यांसह इथे आपण पाहतोय. आतापर्यंत खऱ्या अर्थाने 3 बॉल झालेत, अजूनही 3 बॉल शिल्लक असतील. हा 9 बॉल असेल. धावफलकाचा विचार केला, धावसंख्या 41, लॉस ऑफ 1 विकेट. फ्रीडचा बॉल, त्यावर आक्रमण, सरळ पाठवून दिले बॉलला थेट विराट कोहली स्टँडला सलामी देणार. हा येतोय ब्रँडेड षटकार. बॉल होता आणि फ्रीडच्या बॉलवर आक्रमकता स्वीकार केली, कारण की प्रत्येक फलंदाजासाठी एक संधी असते. त्या संधीचं सोनं करताना आता जे बॅटरला आपण पाहिलं, म्हणजेच मयूर पवारला खूप चांगली फलंदाजी, खूप चांगली फटकेबाजीसाठी मानला जातो. ओमसाई अंबेले संघाकडनं सातत्याने संकट मोचकची कामगिरी आपल्या संघासाठी करत असतो, तारणहारची कामगिरी करत असतो. परंतु या मॅच मध्ये देखील भरपूर चांगली आणि कामगिरी करताना आपण मयूर पवारला पाहतोय. आपल्या संघासाठी लढतोय, झुंजतोय, एकटा खिंड लढतोय मयूर पवार. आतापर्यंत खऱ्या अर्थाने पाहिलं 14 बॉल 31 धावांची खेळी मयूर पवारच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि धावफलकाचा विचार केला, धावसंख्या 47, 47 या आकड्यावर 3.4 बॉलचा खेळ झाला समाप्त. अजूनही 2 बॉल शिल्लक असे, स्टील टू गो. शेवटचे 2 बॉल शिल्लक. अंकुशचा हा बॉल अगदी खोलत होता, अलाउंड द कार्पेट, जमिनीला गुदगुल्या डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षकांना चटका, हुलकावणी देऊन बॉल होतोय फरार. सीमारेषा पलीकडे मयूर पवारचं आक्रमण. मयूर पवारच्या बॅटमध्ये आलेला हा आणखीन एक दर्जेदार चौकार. फिफ्टी 51 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल अंकुश. मयूरसाठी अगदी खोलात होता, सेमी हेलिकॉप्टर केला, डीप मध्ये ट्रॅव्हल केलं, त्याच्याकडे मिस्टेक झाली. ओहो, काय घडलंय. आणखीन एक नशिबाची साथ, लक फॅक्टर ऑन. आणि हा होतोय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे फरार. 4 चौकार.
पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 4 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या डबल 50 म्हणजे 55 याकडे जाऊन पोहोचले आणि जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 56 धाब्यांची आवश्यकता असेल. आता मात्र नांदगाव या संघाकरिता डीजे करता ओम साई आंबेले. चला आपली फिल्डिंग सेट करा. ओपनिंग जोडी चला आपण मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज. अन्सार शेख आणि सुनील चला आपण दाखल व्हा. खेळाच्या पूर्वाधामध्ये जबरदस्त बॅटिंग ज्या खेळाडूने केली म्हणजेच मयूर पवार. आता मात्र 12 खेळाडूच्या भूमिकेत त्यांना आपण पाहू शकता. थोडीशी नक्की दुखापत झाली असेल त्याच अनुषंगाने ते इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आता सध्याच्या घडीला मयूर पवारने चेंजेस केले आहेत. तुर्तास आपण नक्कीच मॅचकडे जातोय. खेळाच्या पूर्वाधामध्ये बॅटिंग करत असताना 24 बॉलमध्ये 55 धाबा जोडल्या गेल्या आणि 56 धाबांचं लक्ष जे मात्र समोर ठेवलं जाते. म्हणजेच आता नांदगाव या संघासमोर काय गडे मॅचमध्ये येणारे 24 बॉल ते सांगून जातील यात काही शंका नाही आहे. चला मॅचला होईल सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. खेळाच्या पूर्वाधामध्ये 55 धाबा जोडल्या जातात बॅटिंग करत असताना ओमसाई अंबेले या संघाने. परंतु आता 24 बॉलमध्ये 56 धाब्यांची आवश्यकता असेल. गोलंदाजी ट्रॅकवर खऱ्या अर्थाने संदीप याला इन्व्हाइट केलंय. सुनील अलम या खेळाडूने 3 बॉलात जर 3 चौकार जर मारले तर धनाजी अलम शेठ यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. धनाजी हरड नागाव यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि त्याचबरोबरीने नक्कीच विकेट हॅट्रिक साठी देखील सुवर्ण संधी असेल. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ता सलमानिया दुर्वासदादा मुरबाडे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि भरत पवार साठी एका खेळासाठी 500. परंतु पहिल्या बॉलवर अटॅक काउंटर सुरू
आणि अन्सार शेखच्या बॅटमधून आलेला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार 6. भावड्या शेठ आलम यांच्याकडनं अन्सार शेख साठी या षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज. या ठिकाणी कॅश प्राइज जमा आहे. मॅच संपल्यावर तुम्ही घेऊन जाऊ शकता. पहिल्या बॉलवर अटॅक काउंटर या ठिकाणी सुरू केले. प्रथमतः गोलंदाजी करण्यासाठी संदीप याच्यावर इथे अटॅक सुरू केलाय, परंतु या मॅच मध्ये नक्कीच मोठं असं आव्हान आहे. त्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी अन्सार शेख या खेळाडूला भरपूर चांगली कामगिरी करावी लागेल. विकेटवर राहणं तितकंच महत्वाचं राहील. पुढील बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा डाऊन साईडला खेचायचा होता. डीप मध्ये ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जबरदस्त पाहायला मिळत आहे. कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला नाहीये. अन्सार शेख आणि सुनील ही जोडी सातत्याने आपल्या गावासाठी चांगला खेळ करत असतात, परंतु या मॅच मध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी करावी लागेल. पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल या दोन खेळाडूंना. समोर समोर उडवलं बिग हिट आणि बॉलला थेट पाठवून दिलं वाईडिश लोंगॉन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अन्सार शेखचा ब्रँड दाखवणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. जबरदस्त जबरदस्त अफलातून नक्कीच इथे अन्सार शेखची बॅटिंग आपण पाहतोय. सध्याच्या घडीला पाहिलं धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्याची मात्र जाऊन पोहोचले म्हणजे 12 या आकड्यावर. आक्रमकता स्वीकार केले अन्सार शेखने. संदीपच्या विरुद्धात ठोकले 2 षटकार. ओव्हर द विकेट साठी कॉमेडी बॉक्स एंड करणे ते सज्ज असे, परंतु थोडंसं कमबॅक करावा लागेल, कारण की अन्सार शेख या खेळाडूची देखील महत्वाची विकेट असेल या मॅच मध्ये. आणि अन्सार शेख हा खेळाडू जर नक्की शेवटपर्यंत राहिला तर कोणत्याही क्षणाला मात्र हा सामना खेचून आणील. डॅशन डाऊन द ट्रॅक फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु येथे नक्की गुडल्या स्पॉट मध्ये बॉल पडल्यानंतर थोडा खाली राहिला आणि जाऊन थेट विसावतो बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. थोडासा इथे आसरा देणारा गोलंदाजी करणाऱ्या संदीपला हा येणारा डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक असेल. स्टील 1 टू गो. आतापर्यंत 5 बॉल शिल्लक झाले. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 5 बॉल मध्ये तब्बल 12 धावा 2 षटकार अन्सार शेखच्या बॅट मध्ये पाहायला मिळाले. आणि हा शेवटचा बॉल असेल. अन्सार शेख ऑन स्ट्राईक. अगदी खोलात होता, परंतु सेमी हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न देखील केला होता. आणि या अनुषंगाने ते पाहिले तर नक्कीच पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 12 या आकड्यावर. इम्पॅक्ट असेल. ओके, इम्पॅक्ट असेल म्हणजेच मयूर पुन्हा एकदा जो मात्र मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय. सध्याच्या घडीला नक्कीच थोडंसं इथे चेंजेस करताना फिल्डिंग मध्ये देखील आपण ओमसाई अंबिले या संघाला पाहतोय. चला जास्तीचा विलंब करू नका विनंती असेल. चांगली फिल्डिंग सजावट पाहतोय. इनफिल्ड मध्ये चांगले क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंट मध्ये आहे. त्यानंतर शॉर्ट कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय. शॉर्ट मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय. एक शॉर्ट स्क्वेअर लेगला, शॉर्ट फाईन लेगला, आणि त्यानंतर वायडिश लोंगॉन मध्ये एक, वायडिश लोंग ऑफ मध्ये एक, लोंग ऑफ मध्ये. अशा पद्धतीने चांगली फिल्डिंग सजावट म्हणजे 30 सर्कलच्या बाहेर देखील 4 फिल्डर आपण या मॅच मध्ये पाहतोय.
फिल्डिंग सजावटमध्ये थोडी चेंजेस करताना मयूरला देखील इम्पॅक्ट प्लेअर म्हणून लगेच पुन्हा एकदा आमंत्रित केलंय मैदानावरती. पहिला बॉल इथे डाऊन द लेग स्टिक यष्टा सोडून जातोय. धीम्या गतीचा बॉल होता, थोडंसं नक्कीच अँगल क्रिएट करण्याचं काम गोलंदाज करतोय, परंतु यश इथे मिळत नाही. या खेळाडूची चर्चा आपण सातत्याने ऐकत असतो. भारत पवार हा खेळाडू आहे आणि चांगली येते आपल्या संघासाठी लेजंड खेळाडू म्हणायला हरकत नाही. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सातत्याने नक्कीच माणसाचा मोठा गुरु असतो, परंतु या मॅच मध्ये देखील त्या पद्धतीची कामगिरी भारत पवार या खेळाडूकडनं पाहायला मिळेल का? सध्या 2 वाईट बॉल आले, 2 खराब चेंडू, अद्याप लाईन मिळत नाही, टप्पा मिळत नाही, नियंत्रण मिळत नाही गोलंदाज भारत पवारला, परंतु कमबॅक करण्याची क्षमता या खेळाडूकडे भरपूर आहे. भारत पवार षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर आलाय सेकंड स्पेल मध्ये. पुन्हा एकदा त्या पद्धतीचं काहीतरी स्ट्रॅटजी आखून आले भारत पवार, परंतु यश इथे मिळत नाही. कारण की ऑफ स्टंप लेग स्टंपला इथे बॉल ट्रॅव्हल करायचा, त्यानंतर लेग स्टंपला बॉल ट्रॅव्हल करून जेव्हा मात्र ऑफ स्टंपला काढायचा प्रयत्न म्हणजे अँगल क्रिएट लेंथ बॉल टाकायचा प्रयत्न करतोय, परंतु यश मिळत नाही. सध्या थोडंसं इथे नक्कीच आता विचार करण्यास भाग पडले भारत पवार या खेळाडूला. थोडीशी लाईन आता पुन्हा एकदा चेंजेस करताना भारत पवार या खेळाडूकडनं आपण पाहतोय. शॉर्ट बॉल हुक केलाय, बॅकफूटवर कट केलाय, इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक शॉट स्क्वेअर लेग मध्ये चांगलं फिल्डिंग पाहायला मिळतंय. चांगलं फिल्डिंग सजावट देखील आपण चर्चा केली होती आणि कोणती धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. सध्याच्या घडीला नक्कीच स्ट्राईक रोटेट करावी लागेल. जेव्हा त्या अन्सार शेखच्या बाटमध्ये चांगले फटकेबाजी येतात, 2 षटकार देखील पाहायला मिळाले होते. सुनील आलम या खेळाडूला नक्कीच चांगली फटकेबाजी देखील करावी लागेल, साथ द्यावी लागेल आपल्या संघासाठी. बॅकफूटवर कट केलं, इनफिल्डला भेदून बॉल नक्कीच ट्रॅव्हल होतं डीप कव्हर पॉइंट मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतोय. चेस मोठी असेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते केला जाईल. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट आणि 2 धाब्यांवर इथे समाधान मानावं लागतं. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचली 17 या आकड्यावर. या मॅच मध्ये समीकरण आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी जी मात्र आवश्यकता असेल ती म्हणजे 16 बॉल आणि 39 धाब्यांची आवश्यकता. काय गडे मॅच मध्ये येणारे मात्र 16 बॉल इथे सांगून जाते. 55 धावांचा पाठलाग जेव्हा ते करताना आपण नांदगाव या संघाला हो यावेळेस 3 यष्ट्या वाकवल्यात आणि यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय केले, थेट जाऊन आदळतो यष्ट्यांवरती भारत पवार या गोलंदाजाची आपण चर्चा केली होती आणि पहिला गडी तंबूच्या आश्रयाला पाठवण्यामध्ये यश प्राप्त झाले भारत पवारला. बॅक टू द ग्राउंड सुनील आलम. करून दिले, कारण की पहिल्या 3 बॉलवर थोडीशी इथे लाईन मिळत नव्हती भारत पवार या खेळाडूला, कारण की त्यानंतर थोडंसं कमबॅक करायचं होतं आणि चांगलं कमबॅक करून दिले. चोख प्रत्युत्तर दिले. पहिले 3 बॉल वाईट, त्यानंतर खऱ्या अर्थाने 1 डॉट बॉल, त्यानंतर 2 सिंगल, त्यानंतर आलेली विकेट. या पद्धतीची गोलंदाजी भारत पवारची पाहतोय. षटक क्रमांक 2 मध्ये धावफलकावरती 17 धावा. मॅच मध्ये समीकरण पाहिलं 15 बॉल शिल्लक असेल आणि 15 बॉल मध्ये 39 धावांची आवश्यकता. पुढील बॉल, चला जास्तीचा बैल घेऊ नका भारत पवार. और द विकेट. आता पुन्हा एकदा चेंजेस केले, परंतु आता पुन्हा एकदा ऑफ स्टंपला सोडून जातोय बॉल. काहीतरी थोडंसं इथे वेगळी स्ट्रॅटेजी आखण्याचा प्रयत्न भारत पवारचा आपण पाहतोय जरूर, परंतु यश आता थोडंसं इथे शोधावा लागेल भारत पवार या खेळाडूला. आता थोडं संकट आले भारत पवार या खेळाडूवर, परंतु नक्कीच लाईन अजूनही मिळत नाही भारत पवार या खेळाडूकडनं. अगदी खोळ्यात होता, समोर इनफिल्डला क्लिअर करत इनसाइड आउटचा अप्रतिम फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं. एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. जितक्या वेगाने बॉल होता आउटफील्ड तितकीच अत्यंत वेगवान आहे, परंतु तितक्या वेगाने फिल्डर देखील डीप वरनं आला होता आणि बॉलला गॅदर केला. एकच सिंगल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. अन्सार शेख या खेळाडूची कामगिरी भरपूर चांगली राहील या मॅच मध्ये. अपेक्षा देखील भरपूर असतील अन्सार शेख या खेळाडूकडनं. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार जरूर आलेत, परंतु आता मात्र आपल्या संघासाठी
लढावा लागेल, झुंजावा लागेल, मॅच जिंकून द्यावा लागेल, यात काही शंका नाही. अन्सार शेख या खेळाडूला ऑन साइडला चाबुक शॉट स्लॉट मध्ये आलाय, आडव्या बाटने फोर्स केलाय, डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. एकच घेतली जाईल. जितक्या वेगाने फटके खेळले जातात तितक्या वेगाने बॉल देखील ॲक्युरेट फेके पाहायला मिळतात. काय कडे मॅच मध्ये धावफलकावरती 20 धावा 55 धावांचं लक्ष्य गाठायचे. आतापर्यंत 1.5 बॉलचा खेळ झाला समाप्त. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असे. भारत पवार बॉलिंग ट्रॅकवर. चेंज द पेस गतीमध्ये परिवर्तन हुक केलंय आणि थेट धावा देखील बुक केल्यात. बॉलला पाठवून दिलाय सीमा रेषे पार. यूज इट. लांबच लांब षटकार. स्वागतम. सन्माननीय नक्कीच सुस्वागतम. नुकताच नक्कीच फटाक्यांच्या आतिषबाजीने ज्यांच्या नक्कीच आगमनाची शोभा वाढली म्हणजेच संगम गावच्या नक्कीच समाजसेवक मिनळताई घरात या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहस्नीय स्वागत आहे. खऱ्या अर्थाने नक्कीच संगम या गावातून नक्कीच आज आंबेडकर चषकामध्ये दाखल झाले आहेत. या स्पर्धेवर आणि या आयोजकांच्यावर असलेलं प्रेम म्हणजेच मिनलताई घरप यांचं नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. खऱ्या अर्थाने ज्यांची वाट आपण पाहत होतो सकाळपासून, परंतु आता मात्र योग जुळून आलाय आणि या स्पर्धेला मुख्य मंचावरती आता VIP डाईजवर देखील त्यांना आपण पाहू शकता. आणि त्याचबरोबरीने म्हणजेच दसई असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आकाश भाऊ म्हाडसे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच त्यांचं सर्वांचं करूया मनपूर्वक सहस्नीय स्वागत. सध्याच्या घडीला मॅच देखील महत्त्वाचे आहे, परंतु अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा आणि परंपरेनुसार नक्कीच मान्यवरांचं विशेष सन्मान मान ठेवणं हे आपलं कर्तव्य असतं. इथे पाहिलं तर नक्कीच 26 लॉस ऑफ 1 विकेट 26 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले. आता मात्र मॅच मध्ये जिंकण्यासाठी जी मात्र 12 बॉल शिल्लक असतील आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 30 धाब्यांची आवश्यकता असेल. 12 बॉल 30 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल सामन्यामध्ये? येणारे 12 बॉल 30 धाब्यांची आवश्यकता. षटक क्रमांक 3 भूषण बॉलिंग ट्रॅकवर. चला भूषण, जास्तीचा विलंब करू नका मित्रांनो, विनंती असेल. अजून भरपूर सामने कव्हर करायचे आहेत आपल्याला. हवे इनकडनं भूषण. हवे इनकडनं भूषण असेल आणि अन्सार शेख स्ट्राइक एंडवर असेल. नॉन स्ट्राइक एंडला अनुज असेल. अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी अनुज या खेळाडूची देखील पाहतो. एक षटकार देखील त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले, परंतु 12 बॉल 30 धावांचं समीकरण. काय घडेल मॅच मध्ये? यावेळी इथे आलाय व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल इथे ओके. वेस्ट ऑफ पॉइंट साठी तिसऱ्या पंचांकडे डिसिजन सोपवला जाईल. टेक्निकल टीम आमची सज्ज असेल. सेवन स्टार वाहिनी तिसरे पंच देखील आमचे सज्ज असतील. खूप चांगली नक्कीच डिसिजन, योग्य डिसिजन गेले 2 दिवस आपण यांच्या माध्यमातून पाहतोय. त्यांचं देखील मनपूर्वक सहस्नीय स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून.
नो बॉल असेल. पंचांचा निर्णय अंतिम राहील मित्रांनो. विनंती असेल कोणी वाद घालू नका, कारण की एक अत्यंत शिस्तप्रिय स्पर्धा आपण पाहतोय. आंबेडकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा सोहळा. चला मित्रांनो, पंच सामना सुरू करा. चला, डिसिजन असेल तो मान्य करा आणि सामना सुरू करा. भारत सर चला. चार कॅमेऱ्याने ही स्पर्धा आपण कैद केली जाते आणि मित्रांनो कोणत्याही खेळाडूला अन्याय होऊ देणार नाहीये, एवढी दक्षता नक्कीच या ठिकाणी आपण घेत आहोत. ऑफिशियल पंच हेमंतजी टेंबे सर आमच्या सोबत होते. टेक्निकल टीम 7 स्टार वाहिनी ही देखील आमच्या सोबत आहे. त्यामुळे कोणत्याही खेळाडू अन्याय होऊ देणार नाहीये याची दक्षता आम्ही नक्कीच घेऊ. चला, मॅचला सुरुवात करा. विनंती असेल. फ्री हिटचा बॉल असेल. उघडा डोले पहा नीट येणारा चेंडू असेल. फ्री हिट अन्सार शेख साठी एक सुवर्ण संधी बनली असेल. बॅटिंग मार्कवर भूषण, गोलंदाजी मार्कवर भूषण असेल. पहिला बॉल थोडा खरा पाहायला मिळतोय, परंतु कमबॅक करण्याची क्षमता भूषणकडे सातत्याने आपण पाहतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, फटका लावून द कार्पेट, जमिनीला गुदगुला करत डीप मध्ये ट्रॅव्ह केला, एक्झिक्युटिव्ह केला फटका, परंतु डीप मध्ये चांगली फिल्डिंग. एकच सिंगल घेतली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच आता धावसंख्या जाऊन पोहोचले 28 या आकड्यावर. या मॅच मध्ये आता 11 बॉल आणि 28 धाव्यांची आवश्यकता असेल. आतापर्यंत 28 झालेत, अजूनही 28 धाव्यांची आवश्यकता असेल, परंतु मॅच मध्ये घडेल काय? येणारे मात्र 11 बॉल इथे सांगून जातील, येणारे 28 रन इथे सांगून जातील, येणारे वेल इथे सांगून जाईल. अनुज या खेळाडूकडनं देखील भरपूर अपेक्षा असतील. पुढील बॉल, ओहो चांगला बॉल इथे पाहिलं स्विंग अँड मिस, फटका केल्याचा होता, परंतु बाटानी बॉलचं कनेक्शन नाहीये. डॉट बॉल इथे आलाय, पुन्हा एकदा आनंद देऊन जातोय ओम साई अंबेले या संघाला. आणि सध्याच्या घडीला दगड कक्षामध्ये देखील शांतता असेल, परंतु नक्कीच मॅच ऑन आहे, अजूनही सामना ऑन आहे, सामना संपला नाहीये. 10 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता. फुल टॉस बॉल ऑन साइडला बोलवलाय, मौके पे चौका आणि फुल टॉस फुल टोल वसूल केला. बॉलला थेट पाठवून दिलाय रोहित शर्मा स्टँडच्या अगदी बाजूला आणि बॉलला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा रेषे पार षटकार. अनुज सारखा बॅटर समोर आहे, त्याच्या समोर फुल टॉस बॉल टाकणं म्हणजे कुठेतरी नक्कीच पराभवाच्या छायेत अंतर करणार हे काम असेल आणि तेच केले भूषण या गोलंदाजाने, परंतु कमबॅक करावा लागेल, विकेट घ्यावी लागेल. आता मात्र मॅचचं समीकरण पाहिले 9 बॉल 22 धावांची आवश्यकता. अजूनही मात्र सामना ऑन आहे दोन्ही टीम कडे, याची शंका नाहीये. ओहो यावेळेस अत्यंत खराब बॉल डाऊन द लेग स्टिक, यस्टा सोडून जातो. विकेट किपरचं जजमेंट चांगलं आणि एक सिंगल एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होईल. सध्या थोडं प्रेशर निर्माण झालंय गोलंदाज भूषणवर, परंतु नक्कीच प्रेशर माइंड सेट करावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. सुनीलला अनुजची विकेट घ्यावी लागेल, अन्सार शेखला देखील रोखावं लागेल, हे सर्व काही करावं लागेल, ते मात्र एका गोलंदाज भूषणला. पुढील बॉल हायवे एंडकडनं ओव्हर द विकेट, भूषण सज्ज असेल ऑन स्ट्राईकला. सध्या अनुज एक षटकार 2 षटकार आतापर्यंत पाहिले त्याच्या बॅटमधनं. पुन्हा आता बॅकफुटवर इनफिल्ड मध्ये डीप कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षकाला उलकाने देऊन बॉल होतोय फरार, सीमारेषा पार. 4 चौकार.
2 बॉल शिल्लक असे आतापर्यंत धावफलकावरती धावसंख्याची मात्र जाऊन पोहोचले 39 39 या आकड्यावर. आता मात्र मॅच मध्ये आपण समीकरण पाहिलं 8 बॉल आणि 17 धाब्यांची आवश्यकता. स्टील टू गो. शेवटचे 2 बॉल शिल्लक. षटक क्रमांक 3 भूषण ओर द विकेट. शॉर्ट बॉल. ओहो ऑन साइडला जबरदस्त चाबूक शॉट आणि बॉलला थेट पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या थेट पलीकडे. षटकार 6. अजूनही मात्र 10 धाब्यांची आवश्यकता. 7 बॉल 10 धाब्यांची आवश्यकता. पुन्हा एकदा मॅच मध्ये परत येऊ शकतो हा जर डॉट बॉल आला तर. आता मात्र नक्कीच मॅच मध्ये घडलंय का अन्सार शेख आणि अनुराग या फलंदाजांनी अक्षरशः गोलंदाजाचे धूर काढलाय या ओव्हर मध्ये. षटक क्रमांक 3 मध्ये चांगली फलंदाजी आतापर्यंत 23 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आणि त्याचबरोबर अन्सार शेख याच्या बाटमधनं 14 धावांची केली. 7 बॉल 10 धावांचं समीकरण. बाग फुटवर इथे कॅच पकडावी लागेल. हो पुन्हा एकदा क्रुशियल मोमेंटला आलेली विकेट मॅच मध्ये परत आणलंय. आता मात्र मॅचचं समीकरण चेंज होत आहे. 6 बॉल 10 धाब्यांची आवश्यकता. स्कोर कार्डवर आहेत आणि 56 धावांचा पाठलाग करायचे आणि 6 बॉल 11 धाब्यांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा मॅच मध्ये परत आले. पुन्हा एकदा मॅच जिवंत असेल ऑन असेल यात काही शंका नाहीये. मध्ये आता मात्र प्रश्न निर्माण झाला असेल कोणाच्या हातामध्ये इथे विश्वास संपादित केला जाईल, कोणाच्या अंगावर इथे जिम्मेदारी द्यावी लागेल आणि नक्कीच एक चोखरीत्या कामगिरी करावी लागेल गोलंदाजाला. कारण की समोर आहे ओपनिंग साठी ज्याने मात्र अजूनही आपल्या संघाची साथ सोडली नाहीये अन्सार शेख सध्याच्या घडीला जो मात्र ऑन स्ट्राईकला असेल. संघर्ष दोन्ही टीमला इथे करावा लागले यात काही शंका नाही. सचिन संचित याच्या हातामध्ये चेंडू सोपवला. षटक क्रमांक 4 पहिला बॉल ऑन साइडला चाबूक शॉट फिरकावलाय. आधी झोपला त्यानंतर चोपला आणि बॉलला पाठवून थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय योजित लांबच लांब. षटकार. आता मात्र मॅच मध्ये रंगत आली. 5 बॉल 5 धाब्यांची आवश्यकता. या बॉलवर जर विकेट आली अन्सार शेखची तर नक्कीच मॅच मध्ये परत येऊ शकतो म्हणजेच ओम साई अंबेला संघ यात काही शंका नाहीये. पाच बॉल आणि 5 धाब्यांची आवश्यकता. अन्सार पुढील बॉल संचित. ओहो स्विंग अँड मिस फटका खेळायचा होता परंतु बाटाने बॉलचं कनेक्शन नाही. आता मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक आणि कमबॅक म्हणायला हरकत नाही. मिनी कमबॅक. 4 बॉल 5 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये. आंबेलेकर चषक 2026 चा हा देखणा 16 चा दिवस क्रमांक 2. पुढील बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका एक्झिक्यूट केले अलाउन द कार्पेट. जमिनीला गुदगुला करे बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होतो. फिल्डर येतो वेगाने बॉल पर्यंत पोहोचला. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. आता मात्र मॅच मध्ये 3 बॉल आणि 3 धाब्यांची आवश्यकता. काय घडे पहिल्या बॉलवर षटकार त्यानंतर आलेला डॉट बॉल त्यानंतर आलेले 2 धावा
आणि धावफलकावरती धावसंख्या 53 या आकड्यावर आता जिंकण्यासाठी 3 बॉल आणि 3 धाब्यांची आवश्यकता असेल. सध्याच्या घडीला भरपूर अपेक्षा, दगावट कक्षामध्ये देखील शांतता पसरले आणि संकट दोन्ही टीमवर असेल. एखादा डॉट बॉल आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा परत येऊ शकतो, एखादा मोठा फटका आला तर विजयाचा एल्गार जो मात्र वाजवू शकते नांदगाव हा संघ, याची शंका नाहीये. फुल टॉस बॉल आणि यावेळी डीप होतोय. आता मात्र पुन्हा एकदा रंग सामना ऑन आहे. आता 2 बॉल 3 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये? मॅच मात्र रंगत येते. काय करावं लागेल या दोन्ही टीमला? आता सध्याच्या घडीला षटक क्रमांक 4 मध्ये संचित याला मात्र इन्व्हाइट केलं होतं. पहिल्या बॉलवर षटकार A1 देखील माइंड सेट केलं होतं, परंतु आपल्या संघासाठी लढायचं होतं आणि नक्कीच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत म्हणजे टेक्निकल टीम असेल, चेक केलं जाईल. पंच बॅटिंग रिव्ह्यू असेल ना? ओके. बॉल असेल. चला आता मात्र पुन्हा एकदा रंगत या सामन्यामध्ये. आता मात्र 2 बॉल 3 धाब्यांची आवश्यकता. सध्याच्या घडीला लढावा लागेल दोन्ही टीमला. संघर्ष दोन्ही टीमला करावा लागेल, झुंकावा लागेल एकमेकांविरुद्ध. सन्माननीय आदरणीय नकुल भांडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. पुढे सरसावत केलाय, इथे आडव्या बॅटने फोर्स केलाय, एक तर कंप्लीट केलंय, दुसरा जायचा प्रयत्न केला जाईल की नाही? केला तर जरूर केलाय, परंतु इथे पूर्ण होईल का? आणि नाही. आता मात्र मॅच मध्ये 1 बॉल आणि 2 धाब्यांची आवश्यकता. ओहो, कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. काय घडेल मॅच मध्ये? आता मात्र समीर या नावाची चर्चा, या नावाचा जप करावा लागेल, परंतु गोलंदाजी करणाऱ्या टीमला संचित नावाचा इथे जप करावा लागेल. काय चाललं असेल समीरच्या मनात, काय चाललं असेल संचितच्या मनात? सामना मात्र ऑन आहे, दोन्ही टीम कडे आहे. 1 बॉल 2 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये? एका साईडला ओमसाई आंबेले, एका साईडला नांदगाव संघ. 2 संघामध्ये चाललेली मेहनत, धडपड, संघर्ष, जिद्द, परंतु 1 बॉल आणि 2 धावा. घडेल काय, बिघडेल काय? येणारे 1 बॉल इथे सांगून झाले, यात काही शंका नाहीये. जबरदस्त गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाज जी मात्र संजयची, कारण की पहिल्या बॉलवर षटकार येऊन देखील मॅच मध्ये परत आणलाय. सामना मित्रांनो आवडला असं एकदा जोरदार आल्या होऊ द्या. 1 बॉल 2 धाब्यांची आवश्यकता. चला जास्तीचा बेल घेऊ नका. 1 बॉल 2 धावा. फुल टॉस बॉल. ओहो, काय घडलंय? ओ 5 बॉल 5 धावा डिफेंड. व्हॉट अ मॅच. सामना मात्र रंगला होता आणि नक्कीच सामना जिंकलाय ओम साई आंबेले या संघाने. व्हॉट अ मॅच. कॉंग्रॅच्युलेशन आंबेला संघ.